JSW कंपनीत काराव ग्रामपंचायत हद्दीतील सुशिक्षित तरुण आदिवासी बांधवांना नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी काराव ग्रामपंचायतीचे सदस्य दिनेश म्हात्रे, सदस्य भाग्यश्री कडू, मुक्ता वाघमारे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। पेण तालुक्यातील ग्रामपंचायत काराव हद्दीतील बेरोजगार विद्यार्थ्यांना JSW स्टील कंपनीने नोकरीत सामावून घ्यावे आदी मागण्यांसाठी 14 ऑक्टोबर 2024 रोजी JSW कंपनीच्या कारावी येथील गेटसमोर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता। या उपोषणाच्या अनुषंगाने पेण तहसीलदारांनी JSW कंपनी व्यवस्थापनाला काराव ग्रामपंचायतीसोबत उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करून त्यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने आपल्या स्तरावर कार्यवाही करावी व उपोषणापासून परावृत्त करावे असे सूचित केल्यावर JSW कंपनी व्यवस्थापनाने ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांच्यासोबत चर्चा करण्यात आली। या चर्चेमध्ये ऑक्टोबर 2024 मध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार, या भरती प्रक्रियेमध्ये पंचायतीच्या पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल असे आश्वासित केल्याने काराव ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांनी पुकारलेले JSW गेट समोरील उपोषण तूर्त स्थगित केले होते। 31 ऑक्टोबरपर्यंत ITI धारक स्थानिकांना नोकरीत सामावून घेतले जाईल व डिप्लोमा डिग्री धारकांची भरती प्रक्रिया सुरू केली जाईल असे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाने ग्रामपंचायतीला दिले होते। परंतु ऑक्टोबर महिना संपून 15 नोव्हेंबरपर्यंत नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात उपाययोजना केली नाही, तरी नोकर भरती तात्काळ करावी या मागणीसाठी काराव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिनेश तुकाराम म्हात्रे, भाग्यश्री राजेंद्र कडू, सदस्य मुक्ता अंकुश वाघमारे यांनी 6 डिसेंबर रोजी JSW कंपनी विरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। नमस्कार, मी दिनेश तुकाराम म्हात्रे, विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत काराव। JSW मध्ये नोकर भरती संदर्भात आम्ही सर्व सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी आमरण उपोषण करण्याबाबतचे लेटर आम्ही पत्रव्यवहार आमचे जिल्हा प्रशासन आणि कंपनी प्रशासन यांच्याशी केलं होतं। परंतु आम्हाला त्यांच्याकडून असं लेटर आलं की आपण कंपनीशी चर्चा करावी की जेणेकरून उपोषण करण्याची वेळ येणार नाही। तर त्यासाठी आम्ही आमचे काही निवडक सदस्य घेऊन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री राजेश कुमार रॉय यांच्याशी आम्ही मीटिंग केली, चर्चा केली। तर त्या चर्चेमध्ये राजेश कुमार रॉय यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं, तोंडी आश्वासन दिलं की आम्ही तुमची जी ITI ची मुलं आहेत ती आम्ही 31 ऑक्टोबरपर्यंत घेऊ आणि डिप्लोमा डिग्रीचं जे आहे तर तो विषय, तर ती मुलं जी आहेत ती आम्ही त्याची जॉईनिंगची प्रोसिजर आम्ही सुरू करू, असं कुठल्याही परिस्थितीत आम्ही 31 ऑक्टोबरपर्यंत हे करूच असं आश्वासन दिलं। परंतु आम्ही हे उपोषण मागे घेण्यासाठी आम्हाला काहीतरी लेखी पाहिजे होतं, त्यासाठी त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं। परंतु आज दिनांक 15 नोव्हेंबरपर्यंत कंपनीने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही, आमच्या मीटिंग घेतल्या नाहीत आणि जे आश्वासन दिलं ते त्यांनी पाळलं नाही। म्हणून आम्ही पुन्हा एकदा नव्या दमाने आणि नव्या उग्र स्वरूपात आणि व्यापक स्वरूपात आम्ही जे आमरण उपोषण आम्ही तूर्त स्थगित केलं होतं ते आमरण उपोषण आम्ही आता दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी घेत आहोत आणि तिथे आमच्या ज्या काही आम्ही यथायोग्य मागण्या कंपनीकडे केल्यात त्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही कोणत्याही परिस्थितीत ते उपोषण पाठी घेणार नाही असा निर्धार आम्ही करत आहोत। नमस्कार, मी भाग्यश्री राजेंद्र कडू, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य। आम्ही नोकर भरती संदर्भात आमरण उपोषण करणार होतो। त्या संदर्भात कंपनी व्यवस्थापनाने आम्हाला आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन न पाळल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा 6 डिसेंबर 2024 रोजी आमरण उपोषण करत आहोत। नमस्कार, मी मुक्ता अंकुश वाघमारे, सदस्य। माझी एकच मागणी आहे का आमची मुलं लागायला पाहिजे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रदीप मोकल, पेण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।